दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे 27 ऑगस्टपासून संघर्ष यात्रा करणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही संघर्ष यात्रा 18 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे। राजमाता जिजाईंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजामधून ही यात्रा सुरू होणार असून याचा समारोप अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडीमध्ये होणार आहे। 21 जिल्ह्यांमधल्या 79 विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे। या यात्रेच्या समारोपाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा किंवा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना निमंत्रित करण्याचा विचार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी दिली आहे। गोपीनाथ मुंडे यांनी 1995 मध्ये संघर्ष यात्रा काढून महाराष्ट्र ढवळून काढला होता आणि त्याच धर्तीवर पंकजा मुंडे यांनी संघर्ष यात्रेचा संकल्प जाहीर केला आहे। काही जणांचा 1-2 दिवसात प्रवेशही होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे आता सध्या धुमाचा मारामारी चालू आहे आणि जागा वाटपाच्या बाबतीमध्ये एकमेकाला जे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।